यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। तामिळनाडूमध्ये उदयनिधी स्टॅलिनला अटक करण्यात आली आहे। अभिनेत्री त्रिशा संदर्भात आक्षेपार्ह घोषणा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, का अधिकची माहिती? रामराजे, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? ते काय कारणामुळे संपर्क होत नाही, आपण पुन्हा संपर्क साधू। मात्र आपण पाहूया, तामिळनाडूमध्ये उदयनिधी स्टॅलिनला अटक झालेली आहे। अभिनेत्री त्रिशा संदर्भात आक्षेपार्ह घोषणा केली होती असा आरोप त्यांच्यावर आहे। ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तामिळनाडूमधून समोर येते आहे, उदयनिधी स्टॅलिनला अटक झाली आहे। पोलिसांनी अटक केली आहे। अभिनेत्री त्रिशा याच्या संदर्भात काहीतरी आक्षेपार्ह घोषणा अशी केली होती, त्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता नेमकं काय घडतं पुढे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता आणखी काय खुलासे होतात, ते काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आत्ताची अपडेट आपण पाहतोय, तामिळनाडूमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करण्यात आली आहे। अभिनेत्री त्रिशा संदर्भात काहीतरी आक्षेपार्ह घोषणा केली होती असा आरोप त्यांच्यावर आहे आणि याच प्रकरणी त्यांना आता अटक करण्यात आली आहे। आता यावर नेमकं काय स्पष्टीकरण देण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। तामिळनाडूमधली ही घडामोड आपण पाहतोय, उदयनिधी स्टॅलिनला अटक करण्यात आलेली आहे। ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अभिनेत्री त्रिशा यांच्या संदर्भात आक्षेपार्ह घोषणा केली होती असा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्याच प्रकरणात त्यांना अटक झालेली आहे। आता या प्रकरणात आणखी काय खुलासे होतात, यावर काय स्पष्टीकरण देण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कोर्टासमोर नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आत्ताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, उदयनिधी स्टॅलिनला अटक झाली आहे। त्यांना जामीन मिळतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। मात्र तामिळनाडूमधली ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय, स्टॅलिन यांना अटक झाली। अभिनेत्री त्रिशा संदर्भात आक्षेपार्ह घोषणा केली होती आणि त्याच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे।